Okay, friends, today we discuss in the topic solid state. The next article, and that one is nothing but the crystal structure. Yeah, you can say that one is also called as the space lattice. And in that space lattice, we can be mainly discuss what are the unit cells and what are the different types of unit cells. Okay, actually, in last lecture, you know very well, you can discuss here there are the two types of the solids. Number first one is the crystalline solid, okay, and second one is nothing but the amorphous solid. When you can say here the for amorphous solid there are the different examples, you know, where for example plastic, rubber, tar, glass, like that one. And in crystalline solid, among, if you can say except these one, all solids are crystalline solids. Crystalline solids are that solids in which the arrangement of the particle is regular. आणि म्हणून मग क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये आपण डिफरंट टाइप्स घेतले. इन डिफरंट टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स देयर आर द आयोनिक सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड्स, कोव्हॅलंट सॉलिड्स, मोलिक्युलर सॉलिड्स, बरोबर आहे. आणि मग त्याचे आपण काय केलं, एक्सप्लेनेशन केलं. आता आपल्याला काय करायचं आहे की ते जे क्रिस्टलाइन सॉलिड जे त्या सॉलिड मध्ये इन्व्हॉल्व झालेले जे ॲटम्स असतील, फॉर एक्झाम्पल इन कोव्हॅलंट सॉलिड्स व्हेरी वेल देयर आर द ॲटम्स आर इन्व्हॉल्व्ड विच कॅन बी फॉर्म्स द युनिट सेल. In molecular solids, there are the molecules are there. In metallic solids, there are the metal ions with free electron can be formed a metallic bond. You know very well, okay. आणि तसंच आपण समजा आयोनिक सॉलिड घेतलं तर कटायन्स अँड अनायन्स कॅन बी फॉर्म्स द आयोनिक सॉलिड. मग असं एखादं जर का सॉलिड समजून चला तयार होत असेल तर त्या सॉलिडचं नेमकं स्ट्रक्चर कसं असतं, त्या स्ट्रक्चरशी आपल्याला रिलेटेड हे आर्टिकल आहे. दॅट वन इज कॉल्ड द क्रिस्टल स्ट्रक्चर. ऍक्च्युली कोणतंही सॉलिड असलं तर त्याचं जे स्ट्रक्चर आहे का नाही, त्याच्यामध्ये असलेल्या पार्टिकलची अरेंजमेंट नेमकी कशी आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं की दीज आर द पार्टिकल्स विच कॅन बी इन्व्हॉल्व्ड इन दॅट सॉलिड. ओके, हे अशी पार्टिकल्स आहेत. समजा ह्या दोन पार्टिकलच्या मध्ये इथं अशी आपण आणखीन एक अशी ऍडजस्टमेंट घेतली. परत बरोबर या पार्टिकलच्या खाली ही अशी पार्टिकल्स आली. लक्षात येतात का बघा, आपण एक अगदी रफली डायग्राम काढूया. परत बरोबर या पार्टिकलच्या खाली इथं आणखीन एक अशी हे पार्टिकल्स आली, बरोबर आहे. म्हणजे आता हे आपण असं घेतलं, दिस वन इज द वन पार्टिकल, दिस इज द अनदर पार्टिकल अँड विच कॅन बी हॅव्हिंग अ रेग्युलर अरेंजमेंट इन दॅट गिवन क्रिस्टलाइन सॉलिड. व्हॉट हॅपन्स हियर फ्रेंड्स, सपोज फॉर एक्झाम्पल दीज पार्टिकल्स विच कॅन बी कनेक्टेड विथ इच अदर. आपण जर ती एकमेकाला अशी कनेक्ट केली तर आपल्याला त्याच्यामधून एक असं एक सिंगल युनिट मिळतं की जे युनिट परत 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 काय होतं तर रिपीट होतं. आता उदाहरणार्थ समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण असं केलं की हे दोन पार्टिकल्स आपण असे जोडले, हे चार पार्टिकल समजा हे असे जोडले इथं. परत हे चार पार्टिकल समजून चला, फॉर एक्झाम्पल हे आपण असे जोडले इथं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही याला जरा थोडासा शेप देण्याचा प्रयत्न केला तर बरोबर या पार्टिकल्समुळे तुम्हाला एक काय मिळतो, तिथं क्यूब मिळतोय. दॅट वन इज कॉल्ड एज अ सिंपल क्यूब. आता तसंच समजून चला, फॉर एक्झाम्पल परत तुम्ही आणखीन इकडे गेला, लक्षात येतंय का बघा. समजून चला आपण आता असं घेऊया, या साईडला आपण गेलो, इकडं आणखीन एक आपण समजा हे असे जोडले एकमेकाला, ठीक आहे. तसेच तुम्ही इकडचे जोडले समजून चला हे असे एकमेकाला, तर इथं सुद्धा तुम्हाला एक प्रकारचा काय मिळेल, असा क्यूब मिळेल. म्हणजे हे जे सिंगल युनिट जे क्यूबचं आहे, हे क्यूबचं सिंगल युनिट परत 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 काय होत आहे तर रिपीट होत आहे. दॅट वन इज नथिंग बट अ सिंगल युनिट which can be repeated again and again. Yeah, it is the repeating structural unit. That one is called as the unit cell. What is the unit cell? Unit cell म्हणजे नेमकं काय, युनिट म्हणजे एक, लक्षात घ्या. युनिट सेल याचा अर्थ एक असं सिंगल युनिट आहे किंवा असं एक सिंगल स्ट्रक्चर आहे की जे त्या सॉलिडमध्ये परत परत काय होतंय, रिपीट होतंय, एकमेकाला ते कनेक्टेड आहे. असं काही दोन नाही, असे भरपूर असणार आहे सगळीकडे 3 डायमेन्शनल मध्ये. म्हणजे असं जर युनिट असेल विच कॅन बी रिपीटेड अगेन अँड अगेन ॲट दॅट टाइम, दॅट वन इज कॉल्ड एज द युनिट सेल. इज दॅट क्लिअर. आता या युनिट सेलमध्ये समजून चला आपण इथं असे कॉर्नरला पॉइंट्स घेतले, लक्षात येतात का बघा. म्हणजे दॅट आर नथिंग बट द ॲटम्स, या यू कॅन से द पार्टिकल्स विच आर इन्व्हॉल्व्ड इन दॅट युनिट सेल. हे जे आपण कॉर्नर घेतले नाही का, हे 1 2 3 4, हे 2 आणि हे 2 4 झाले. म्हणजे 8 कॉर्नर्स आपण एका सिंगल युनिटला घेतले किंवा सिंगल युनिट सेलला घेतले. तर ॲट दॅट टाइम दॅट कॉर्नर्स आर कॉल्ड ॲज द लॅटाइस पॉइंट्स.
दॅट आर ऑल्सो कॉल्ड एज द बेसिस. लक्षात घ्या, त्यालाच आणखीन काय नाव दिले आपल्याकडं, तर बेसिस. इज दॅट क्लिअर? म्हणजे वेन यू कॅन सी हियर द लॅटाईस पॉइंट्स आर नथिंग बट द कॉर्नर्स ऑफ दॅट युनिट सेल. या यू कॅन से द पार्टिकल्स विच कॅन बी प्रेझेंट ॲट दॅट इन दॅट युनिट सेल विच कॅन बी फॉर्म्स अ स्ट्रक्चरल युनिट, that is the unit cell which can be repeated again and again, that are called as the lattice points. ओके, आणि असे लॅटाईस पॉइंट्स एकत्र आणखीन येऊन आणखीन युनिट सेल तयार होतील आणि असं संपूर्ण भरपूर मोठं जर का समजून चाला ते सगळं तयार झालं अनेक युनिट सेल एकत्र येऊन, तर त्याला म्हणायचं स्पेस लॅटाईस, या इट इज कॉल्ड एज द क्रिस्टल लॅटाईस. क्रिस्टल लॅटाईस म्हणजे काय, तर थोडक्यात ते क्रिस्टलाइन सॉलिड. लक्षात घ्या, म्हणजे आता उदाहरणार्थ समजून चाला तुम्ही झिंकचं घेतलं, सोडियमचं घेतलं किंवा NaClचं स्ट्रक्चर घेतलं, KClचं स्ट्रक्चर घेतलं. लक्षात येतंय का बघा, कोणतंही एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडचं जर स्ट्रक्चर आपल्याला घ्यायचं आहे तर ते सगळं जे सॉलिड आहे पूर्णपणे त्याला म्हणायचं त्याचं स्पेस लॅटाईस, या इट इज कॉल्ड एज द क्रिस्टल लॅटाईस. ओके, अँड इन दॅट क्रिस्टल लॅटाईस यू नो व्हेरी वेल when the lattice points which can be come together and it can be forms a single unit which is repeated again and again, that one is called as the unit cell. आणि युनिट सेलचे जे आपण कॉर्नर्स घेऊ का नाही बाळांनो, म्हणजे जे पार्टिकल्स इन्व्हॉल्व झालेले आहेत युनिट सेल मध्ये, त्यांना त्याचे काय म्हणायचं, लॅटाईस पॉइंट्स म्हणायचं. ओके, आता हे जे काय समजा अरेंजमेंट आपण घेतोय, द अरेंजमेंट ऑफ दिस पार्टिकल्स इन अ गिव्हन युनिट सेल, देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ युनिट सेल्स. असे युनिट सेल्स वेगवेगळे आहेत. लक्षात घ्या, आता समजून झाला. फॉर एक्झाम्पल आपण एक सिंगल असा क्यूब काढूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया, दिस वन इट इज द सिंगल युनिट विच कॅन बी रिपीटेड अगेन अँड अगेन, अँड दॅट वन इज नथिंग बट द युनिट सेल, इट इज नथिंग बट अ क्यूब विच कॅन बी प्रेझेंट इन दॅट गिव्हन क्रिस्टल. ओके, असं समजून चाला एक स्ट्रक्चर आहे, हा क्यूब आहे. आता इथं काय झालं, तर याचा अर्थ या कॉर्नरला एक पार्टिकल असणार आहे, या कॉर्नरला एक पार्टिकल, म्हणजे ऍक्च्युअली कसं असणार, तर समजा इथं जे पार्टिकल आहे हे पार्टिकल असं मोठं असणार आहे. लक्षात घ्या, त्या पार्टिकलचा सेंटर आहे, जरा समजून घ्या. इथं आणखीन एक पार्टिकल असणार आहे, इथं असणार आहे, इथं दुसरं पार्टिकल असणार आहे, इथं नेक्स्ट असणार आहे. लक्षात येतंय का बघा, इकडं एक, त्यानंतर असं एक, इकडं आणि या साईडला एक, अशी त्या पार्टिकलची अरेंजमेंट असणार आहे. आणि हा जो तयार झाला, हा ब्लॅक मध्ये आपण काय दिलाय, तो क्यूब तयार झाला. ओके, आता हे जे क्यूब तयार झालेत का नाही, या क्यूबशी रिलेटेड जे डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आहेत ते कशावर डिपेंड आहेत, तर व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल एक आपण असं इथं क्यूब घेतला. ओके, त्याला आपण त्याचा युनिट सेल म्हटलं बाळांनो. जरा थोडंसं इथं क्लिअर करूया, लक्षात येतंय का बघा. यानंतर हा आपण त्याचा हा असा युनिट सेल तयार केला. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे ही जी आहे ही त्याची एज लेंथ आहे, बरोबर आहे, ही त्याची बाजू एक. तसंच म्हणजे आता इथं सुद्धा ही एक बाजू येणार आहे आणि त्याच्यानंतर ही सुद्धा त्याची एक बाजू येणार आहे. पाहिजे तर हे आपण असं डार्क करूया, म्हणजे डॉटेड लाईन नको. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता ही आपण असा क्यूब तयार केला, जे सिंगल युनिट आहे त्याला आपण युनिट सेल म्हटलं. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल ही जर का ए अशी जर का लेंथ असेल, तर बरोबर याच्या समोरची जी आहे ती पण काय असणार आहे, ए असणार आहे. लक्षात येतंय का बघा, बरोबर याच्या समोरची, बरोबर आहे. आता याच्या समोर परत ही लेंथ येणार आहे इकडची, म्हणजे वरची ही लेंथ काय असणार आहे, तर ए असणार आहे. आयडिया क्लिअर होते का बघा, हे बघा ही आली आणि याच्या समोरची बघा ही एज लेंथ आहे, म्हणजे हे बघा ही एक ए असणार आहे. म्हणजे अशी आपल्याला ह्या चार बाजू ए मिळणार आहेत, बरोबर. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं, या बाजूला बी म्हटलं या साईडला, तर बरोबर याच्या समोरची ही बी असणार आहे, बरोबर आहे माझं. याच्या समोरची हे बघा ही बी आली, ही इथं बी आली. आता ही जर बी आहे तर साहजिकच ही पण साईड काय असणार आहे, बी असणार आहे. आता ही जर साईड बी आहे तर बरोबर ही जी साईड आहे ही साईड सुद्धा काय असणार आहे, तर बी असणार आहे, बरोबर. आता नंबर नेक्स्ट समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण ही ए घेतलं, बी घेतलं, हा क्यूब आहे, म्हणजे ही साईड सी असेल तर बरोबर याच्या समोरची साईड ही सुद्धा सी असणार आहे. लक्षात घ्या, बरोबर याच्या समोरची साईड ही सी असणार आहे, बरोबर याच्या समोरची साईड ही सी असणार आहे.
म्हणजे थोडक्यात काय तर इन 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर द युनिट सेल, लक्षात घ्या डिफरंट टाइप्स आपल्याला घ्यायचे आहेत, आपण क्यूबिक फक्त घेतोय. इन अ युनिट सेल देर आर द 3 एज लेंथ्स आर कनेक्टेड विथ इच अदर. ओके, आता याच्यामध्ये आपल्याकडे 3 एज लेंथ्स आहेत. नंबर फर्स्ट वन इज द ए, सेकंड बी अँड थर्ड वन इज द सी. लक्षात घ्या. ओके, आता काय करायचं एक सांगतो. एज लेंथ बी आणि सी यांच्यामधला जर का हा अँगल घेतला, हा इथला दिसताना आपल्याला तो हे दिसतोय 3 डायमेन्शन मध्ये तो 90 डिग्री असेल. लक्षात घ्या. बी आणि सी मधला जर का अँगल घेतला का नाही तर त्या अँगलला म्हणायचं अल्फा. लक्षात येत आहे. त्याच्यानंतर समजून चला ए आणि सी मधला जर का अँगल घेतला ना हा तर याला म्हणायचं बीटा. ए आणि सी म्हणजे ही एज लेंथ आहे, ही सी एज लेंथ आहे, म्हणजे हा सुद्धा अँगल इथं येणार आहे बघा. ए आणि सी हा असणार आहे तुमचा बीटा, हा झाला अल्फा. ए आणि बी मधला जर घेतला आपण हा इथला ए आणि बी तर त्याला म्हणायचं गॅमा. आपण या साईडला घेऊया. समजून चला फॉर एक्झाम्पल ही काय ए एज लेंथ आहे, ही बी एज लेंथ आहे, हा घेऊया आपण. दॅट वन इज नथिंग बट द गॅमा. म्हणजे when you can consider here there are the different types of a unit cell which can be depends on the edge length and angle which can be present in that unit cell. हा युनिट सेल आपण घेतला तर सर समजून चला सिंपल क्यूब आपण घेतला. आपण बघूया स्ट्रक्चर त्याचं. तर त्याच्यामध्ये समजा ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी अशा 3ही एज लेंथ सेम आहेत. ए जितके तितकीच बी आहे तितकीच सी आहे असं असेल आणि त्यांच्यामधला अँगल समजून चला बाबा 90 डिग्री असेल तर मात्र जे स्ट्रक्चर बनतं त्याला म्हणायचं सिंपल क्यूब. हे बघा हा सिंपल क्यूब आहे बाळांनो. तुम्ही हा इथं जर व्यवस्थित बघा समजून चला फॉर एक्झाम्पल आपण याला जर ए एज लेंथ घेतलं ए तर आपली ही बी एज लेंथ झाली तर ही एज लेंथ सी असणार आहे. लक्षात येतंय का बघा. हे बघा ही ए इकडं आली ती वरची बी आणि या साईडची सी आहे. आता तुम्ही समजून चला ही ए आणि बी आहे. ए आणि बी मधला अँगल तो इथं येणार आहे, हा बरोबर आहे. हा अँगल येणार आहे, हा अँगल गॅमा आहे ए आणि बी मधला, हा बरोबर 90 डिग्री आहे. लक्षात येतंय का बघा. ही बी आणि ही सी एज लेंथ आहे बरोबर आहे. ही बी आणि सी त्याच्यातला अँगल आहे बघा हा येईल बाळांनो, हा बरोबर आहे. हा सुद्धा कसा आहे 90 डिग्री आहे. बी आणि सी मधला अल्फा आला. लक्षात आलं. आणि आता ए आणि बी मधला आपल्याला झाला बी आणि सी. आता सी आणि ए मधला हा सी आहे आणि हा ए आहे, त्याचा अँगल आहे बघा इथं येईल. ही सी आणि ही ए असेल तर अँगल इथं येईल. इट इज ऑल्सो 90 डिग्री. म्हणजे when you can consider here the edge length of that unit cell if A is equal to B is equal to C, alpha is equal to beta is equal to gamma that is equal to 90 डिग्री अशी जर कंडिशन असेल ना तर त्याला म्हणायचं सिंपल क्यूबिक सेल. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल बघा या कॉर्नरवर आपल्याला एक असं येलो कलरचं काहीतरी दिसतंय. दिस इज द पार्टिकल. म्हणजे हे पार्टिकल इथं असं असणार आहे, हे असं असणार आहे, हे इथं, हे इथं. लक्षात घ्या. तसंच या साईडला ही अशी 8 पार्टिकल्स कॉर्नरला असणार आहेत आणि ही 8 पार्टिकल्स तुम्ही कट करून आतला जो तुम्हाला शेप मिळालाय ना त्या शेपला म्हणायचं त्याचा युनिट सेल. की जे स्ट्रक्चर परत आता हे जे पार्टिकल आहे हे दुसऱ्या युनिट सेलला कॉन्ट्रीब्यूट करणार, हे इकडं पण कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. लक्षात येतंय का बघा. म्हणजे थोडक्यात हे जे स्ट्रक्चर जे तयार झालं की दॅट स्ट्रक्चर रिपीटेड अगेन अँड अगेन दॅट वन इज कॉल्ड एज द युनिट सेल. असे युनिट सेल किती आहेत तर when you can consider here there are the different types of the unit cell. Number first one is called as a simple unit cell. Number first one is called as the simple unit cell. Okay. त्यानंतर second one it is called as a body centered unit cell. लक्षात घ्या body centered. Number third one is called as the face centered unit cell. Okay, and number fourth one is called as base centered unit cell. Yeah, you can say here it is also called as a end centered unit cell. Okay, असे आपल्याला ऍक्च्युली 4 टाइप्स आहेत. त्याचे लॅटायसेस वेगळे आहेत लक्षात घ्या. पण आपण मेन 4 टाइप जे घेतो म्हणजे हा सिंपल क्यूब आहे. म्हणजे याच्या फक्त कॉर्नरलाच पार्टिकल्स आहेत, फक्त कॉर्नरला आहेत. लक्षात येतंय का बघा. तसं जर का याच्या ऐवजी आता हा युनिट सेल आपण घेतला तर याच्या कॉर्नरला पण आपल्याला हे पार्टिकल दिसत आहेत आणि प्लस त्याच्या बॉडीच्या सेंटरला पण एक पार्टिकल आहे बघा इथं बघा. म्हणजे लक्षात येईल एक आतमध्ये मोठा असा आपला येलो कलरचा बॉल दिसतोय बॉडीच्या पण सेंटरला आहे.
म्हणजे याचा अर्थ हा बॉडीच्या सेंटरचा इकडं आणखीन असेल, मग कदाचित दुसऱ्या युनिट सेलला हा बॉडी सेंटरला जाईल. लक्षात घ्या, असं काय नाही, आपण सिंगल युनिट घेतोय. ओके, म्हणजे असं जर बॉडीच्या सेंटरला पार्टिकल असेल तर त्याला म्हणायचं बॉडी सेंटर्ड युनिट सेल. लक्ष देताय का बघा, समजून चला. फॉर एक्झाम्पल आता या प्रकारचा युनिट सेल आपण घेतला. आता इथं आपल्याला ही एज लेंथ आहे, ए बी आणि सी वगैरे, अल्फा बीटा गॅमा काय असेल ते. प्रत्येक कॉर्नरला एक एक पार्टिकल आपण इथं जे आहेत ते कट करून आलेले आहेत, किती आले ते आपण नंतर बघणार आहे. पण आता इथं घेतला तर हा फेस घेतला तर या फेसच्या पार्टिकलला त्याला हाफ दिसतंय बघा, इथं येलो कलरचा बॉल आहे बघा हा, बरोबर आहे. हा दुसरा हाफ दुसऱ्या युनिट सेल मध्ये गेलाय. तसाच तुम्ही समजून चला, या फेसला गेला तर इथं पण आहे, या फेसला गेला इथं पण आहे, समजा या फेसला आला म्हणजे फेसच्या सेंटरला आहे. असं जर असेल का नाही तर त्याला म्हणायचं फेस सेंटर्ड युनिट सेल. लक्ष देते का बघा. आणि जर का समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर दॅट इज द एंड सेंटर अँड दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल इन दिस वे. आता इथं आहे, लक्षात घ्या, स्ट्रक्चर्स वेगळे आहेत. इथं ह्या कॉर्नरला तर आहेतच, पण इथं काय झालंय, बरोबर या साईडला म्हणजे या फेसला आणि बरोबर त्याच्या अपोजिट फेसला असं आले बघा, इथं आणि इथं, म्हणजे दोन्हीच बाजूला आले, बाकीच्या फेसला नाहीये. लक्षात येतंय का बघा, 6 फेसेस आहेत पण बाकीच्या 4 फेसेसला नाहीये, फक्त इकडच्या 2 फेसेसला आहे. त्याला म्हणायचं एंड सेंटर, या इट इज ऑल्सो कॉल्ड एज द बेस सेंटर. त्याचा बेस आला ना आपण असं धरलं तर, हा दुसरीकडे आणखीन कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. लक्षात आलं. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ द युनिट सेल विच कॅन बी डिपेंड्स ऑन अ अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल. इफ दे कॅन बी हॅव्हिंग ॲट कॉर्नर्स ओनली, इट इज कॉल्ड एज द सिंपल क्यूबिक. At corners as well as in the body there is the one particle, it is called as the body center. At the 8 corners as well as at each face there is the particle is present, it is called as the face center. At corner and you can say at the only 2 faces that are nothing but the only 2 bases, it is called as the base center. Yeah, it is called as the एंड सेंटर्ड युनिट सेल. ओके, असं स्ट्रक्चर आहे. पण ऍक्च्युली हे जे युनिट सेलचे टाइप्स आहेत का नाही, हे आपण कशावर घेतले तर फक्त त्याची जी अरेंजमेंट आहे त्याच्यावर घेतले. पण व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर अकॉर्डिंग टू द मॅथमॅटिशियन अँड दॅट वन इज नथिंग बट द Bravais says, if you can say here, he can be gives an idea about the number of the particles which can be arranged in a given unit cell, which can be depends on there are the 7 types of different unit cells. 7 टाइप्स आहेत बाळांनो खरे, आणि 7 चे परत आणखीन घेतले तर 14 टाइप्स आहेत. म्हणजे खरे ब्रॅव्हायस लटायसेस ऍक्च्युली किती आहेत तर 14 ब्रॅव्हायस लटायसेस आहेत. कसे 14 ब्रॅव्हायस लटायसेस, सी वन बाय वन. Suppose for example when you can consider here number first one and that one is called as simple cubic unit या simple cubic crystal. लक्ष देताय का बघा. आता सिंपल क्युबिक क्रिस्टल नंबर नेक्स्ट घेतलं तर दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल दॅट इज द टेट्रागोनल क्रिस्टल स्ट्रक्चर किंवा टेट्रागोनल जॉमेट्री असते त्याची. ओके, नंबर थर्ड वन इट इज कॉल्ड ॲज ऑर्थोरोम्बिक. ओके, ऑर्थोरोम्बिक. लक्षात येतंय का बघा, आपण घेऊया सगळं लक्षात घ्या. नंबर फोर्थ वन अँड दॅट वन इज कॉल्ड ॲज मोनोक्लिनिक. ओके, मोनोक्लिनिक. नंबर फिफ्थ वन लक्षात येत आहे, म्हणजे याप्रमाणे त्याची अरेंजमेंट आहे का नाही त्याप्रमाणे आहे. नंबर नेक्स्ट वन दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल हेक्सागोनल. ओके, हेक्सागोनल. नंबर नेक्स्ट वन अँड दॅट वन इज नथिंग बट द ट्रायक्लिनिक. लक्षात येते का बघा, ट्रायक्लिनिक. अँड लास्ट वन इज कॉल्ड ॲज अ रोम्बोहेड्रल. असे 7 प्रकारच्या अरेंजमेंट आहेत आणि या 7 प्रकारच्या अरेंजमेंटवर मग नंतर आपल्याला तिथं काय करायचे तर 14 टाइप्स ऑफ युनिट सेल घ्यायचे. आता सी वन बाय वन समजून चला. फॉर एक्झाम्पल या 7 प्रकारच्या अरेंजमेंट वेगवेगळे युनिट सेल्स कसे घ्यायचे सी हिअर. सपोज फॉर एक्झाम्पल जरा थोडंसं क्लिअर करूया आपण बाळांनो, जरा थोडंसं लक्ष देत आहे का बघा. आता याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तर क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर घ्यायचं आहे. सिंपल क्युबिक किंवा काय म्हणा फक्त तर क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, आता याच्यामध्ये कसं करायचं तर सिंपल क्यूब म्हटलं की बघा हा आला, ज्याच्यामध्ये आता आपल्या सिलेबसला एज लेंथ आणि त्याचा जो अँगल आहे तो दिलेला नाहीये, त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त आता काही डिस्कस करत नाही. अँगल चेंज झाला, एज लेंथ चेंज झाली की त्याचं स्ट्रक्चर चेंज होणार आहे.
आता फक्त बोलतो, इथं मी लिहून देत बसत नाहीये की जर एज लेंथ ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आहे, लक्षात घ्या, आणि अल्फा बीटा गॅमा दॅट आर नथिंग बट द 90 डिग्री, तर मग जे स्ट्रक्चर तयार होतं का नाही त्या स्ट्रक्चरला म्हणायचं क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. लक्षात येतंय का बघा, इथं नॉट ओनली सिंपल, क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर असं आपण म्हणायचं त्याला. ओके, आता क्युबिक क्रिस्टल मध्ये, आता बाकी मी एज लेंथ वगैरे लिहित नाहीये, याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. कोणते? तर दॅट आर नथिंग बट नंबर फर्स्ट वन इज द सिंपल क्युबिक क्रिस्टल, सेकंड वन इज नथिंग बट द बॉडी सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल, अँड थर्ड वन दॅट इज नथिंग बट द फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल. म्हणजे आपल्याला हे 3 महत्वाचे आहेत. आता हे बघा, हा इथं घेतला तर सिंपल क्युबिक आहे. सिंपल क्यूबला व्यवस्थित लक्षात घ्या, आता ह्या तिन्हीमध्ये आपल्याला महत्वाचं आहे. इथं जर घेतला तर एक कॉर्नरला आपल्याला असा हा पार्टिकल दिसतोय आणि तो आतल्या साईड, म्हणजे हा क्यूब आहे आतल्या साईडचा. ओके, आता हे पार्टिकल नेमकं किती आहे तर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या एक लक्षात येईल. समजून चला, हे असं एक पार्टिकल आहे, हे दुसरं पार्टिकल आहे, असं लक्षात येतंय का बघा. आता याच्यामध्ये गंमत काय होणार आहे, 3 डायमेन्शन स्ट्रक्चर आहे. तुम्ही समजून चला, इथून असा एक कट घेतला, बरोबर आहे, असा, तर बरोबर तो इकडून इकडे गेला, 2 साईडला एकदम कट घेतला की असा, म्हणजे बरोबर तिथं पार्टिकल राहणार किती बाळांनो, तर एक कट घेतला की इकडं हा पार्टिकल राहील, बरोबर आहे, समजा ह्या एज लेंथला. दुसरा कट घेतला तर 1/4 राहील, आणि ज्यावेळेस तुम्ही तिसरा कट घ्याल त्यावेळेस ते 1/8 राहणार आहे. म्हणजे समजा लिंबू जसं घेतो का नाही, समजून चला फॉर एक्झाम्पल, लिंबूला पहिल्यांदा कापा तुम्ही, बरोबर आहे, म्हणजे ते काय होईल, अर्ध राहील. परत आणखीन एकदा कट करा 1/4, आणि परत एकदा कट करा, मग 3 डायमेन्शन स्ट्रक्चर आहे ना, 3 ऍक्सिस मधून जायला लागेल तुम्हाला. समजून चला, हा एक्स ऍक्सिस एक कट घेतला, हा वाय ऍक्सिस सेकंड कट, हा झेड ऍक्सिस थर्ड कट घेतला. 3 डायमेन्शन मध्ये जर घेतलं ना तर हे जे पार्टिकल आहे का नाही, हे शिल्लक राहिलेलं पार्टिकल किती असणार आहे तर 1/8 असणार आहे. लक्षात आलं का, सिंपल क्युबिकला बघा, लक्षात घ्या 1/8 असं 1/8 प्रत्येक कॉर्नरला येणार आहे. बघा लक्षात येते का, 1/8 असं प्रत्येक कॉर्नरला येणार आहे. म्हणजे सिंपल क्युबिक क्रिस्टल घेतलं तर एका कॉर्नरला 1/8 असे 8 कॉर्नर्स आहेत. म्हणजे सिंपल क्युबिक मध्ये नंबर ऑफ टोटल पार्टिकल हे किती आलं, 1 आलं. समजलं मी काय म्हणलं, म्हणजे इन सिंपल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर द नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन 1 युनिट सेल दॅट इज इक्वल टू 1. कळतंय का मी काय म्हणतोय ते, लक्षात येतंय का बघा. हे 3च महत्वाचे जे आपल्या सिलेबस आहेत, बाकीचे पण आपण घेऊया. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द बॉडी सेंटर्ड क्रिस्टल, लक्षात घ्या, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा बीटा गॅमा 90 डिग्रीज आहे, लक्षात. पण इथं जर का थोडासा विचार केला तर बॉडीच्या सेंटरला 1 आला, इथं 1 आला, लक्षात येतंय का बघा, बरोबर आहे. आता इथं समजून चला, फॉर एक्झाम्पल बॉडीच्या सेंटरला जर 1 येतोय तर ह्या 8 कॉर्नरचे 1/8, 8 कॉर्नर्स आहेत ना, प्रत्येक कॉर्नरला 1/8, आणि बॉडीच्या सेंटरचा पूर्ण पार्टिकल आहे. म्हणजे इथं काय येईल, कॉर्नरचे 1/8 असे 8 कॉर्नर, त्याचा 1 पार्टिकल, बरोबर आहे, ह्या सगळ्यांचा मिळून बाळांनो, लक्षात येतंय का बघा. आणि या 1 मध्ये बॉडीच्या सेंटरचा 1 असे टोटल किती झाले तर 2 पार्टिकल्स आहेत. म्हणजे इन बीसीसी स्ट्रक्चर, या बॉडी सेंटर क्रिस्टल स्ट्रक्चर, देर आर द 2 पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये, बीसीसीच्या एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत तर 2 पार्टिकल्स आहेत. कसे ते समजतायत का बघा. ओके, so here suppose for example in FCC structure that is nothing but the face centered cubic crystal structure. Okay, what happens here, A is equal to B is equal to C च आहे, अल्फा बीटा गॅमा 90 आहेत. पण आता इथं घेतलं तर आपण प्रत्येक कॉर्नरला एक असं 1/8 पार्टिकल दिसते प्रत्येक कॉर्नरला, बरोबर आहे. देर आर 8 कॉर्नर्स, that one is nothing but, suppose for example 1/8 particle present at 8 corner, that is equal to total 1 particle. 1/8 मल्टिप्लाइड बाय 8, 8 कॉर्नरचं 1/8 ने घेतलं 1. आता गमत इथं आहे बघा, फेसच्या सेंटरला इथं पार्टिकल आहे, पण हे पार्टिकल दिसताना आपल्याला क्लिअर कट हाफ पार्टिकल दिसतंय. कुठल्याही फेसला घ्या, हाफ पार्टिकल आहे बघा. असे जर घेतले तर या क्यूबला फेसेस किती असणार आहेत तर टोटल 6 फेसेस. हे बघा, हे 2 आले, बरोबर. ऍट द सेम टाइम समजून चला, हे 2 आले 4, आणि इकडं पाठीमागचा आणि हा इकडं असे हे 2 आले, म्हणजे 6 फेसेस आहेत.
आणि 6 फेसेस पैकी इथं प्रत्येक फेसला हाफ पार्टिकल आहे. म्हणजे बाळांनो इथं किती येणार आहे, तर दॅट इज नथिंग बट द हाफ मल्टिप्लाइड बाय 6 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे 1 + 3 घेतलं तर दॅट आर द 4 पार्टिकल्स. म्हणजे एक लक्षात घ्या, इन एफसीसी स्ट्रक्चर देर आर द 4 पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 युनिट सेल. लक्षात आलं का बघा. इन BCC structure there are the 2 particles are present in 1 unit cell. Okay, in simple cubic crystal structure there is only 1 particle present in 1 unit cell. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे हे जे आहेत हे आपण कशाचे घेतले तर क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर मधलं घेतलं. लक्ष देतंय का बघा. म्हणजे क्युबिक जॉमेट्री जर असेल तर क्युबिक जॉमेट्री मध्ये आपल्याला 3 मिळाले, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. लक्षात आले. म्हणजे याप्रमाणे आपल्याला आता काय करायचे तर बाकीच्याचेही आपल्याला घ्यायचे. आता नंबर नेक्स्ट वन समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण जर का समजा इथं टेट्रागोनल घेतलं. कुठलं स्ट्रक्चर घेऊया आपण आता, हे टेट्रागोनल. तर टेट्रागोनलची अरेंजमेंट बघा ही अशी असणार आहे. लक्ष देते हे बघा, हा टेट्रागोनल आहे. आता याच्यात ऍक्च्युअली कसं येतं, A = B ≠ C, पण एज लेन्स आपल्याला दिलेल्या नाहीयेत. लक्षात घ्या. आता इथं अल्फा = बीटा दॅट इज इक्वल टू गॅमा दॅट इज इक्वल टू 90 आहे. पण अल्फा बीटा गॅमा 90 दिसतंय आपल्याला. पण इथं आपल्याला फॉर एक्झाम्पल आणखी नाही देत तुम्हाला टेट्रागोनल स्ट्रक्चरसाठी. आपण पेस्ट ठेवतो का नाही, टूथपेस्टचं बघा बॉक्स असतं, ते टूथपेस्टचं बॉक्स तसंच असते बघा, मोठं असं नाही का, जास्त 2-3 टूथपेस्ट ठेवतात अशा 3-4 एकत्र, त्याप्रमाणे. म्हणजे आता इथं घेतलं तर या सेंटरला फक्त 1/8 असे किती आहेत इथं, सॉरी सेंटरला नाही कॉर्नरला, या प्रत्येक कॉर्नरला 1/8 आलं. लक्षात आलं का बघा. हे 1/8 पार्टिकल आहे बघा ना. समजा हे पूर्ण पार्टिकल असं आहे, कन्सिडर करा. तुम्ही इकडून कापलं असतं हाफ राहिलं असतं, इकडून कापलं असतं 1/4 आणि इकडून 3 डायमेन्शन स्ट्रक्चर ना 1/8. म्हणजे बरोबर 1/8 प्रत्येक कॉर्नरला आहे. म्हणजे इथं जर घेतलं तर धिस वन इज कॉल्ड ॲज अ प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर. आपल्याला पुस्तकात दिलेले, आता मी ते सगळं लिहित बसत नाहीये. ओके, टेट्रागोनल मध्ये फक्त 2 स्ट्रक्चर्स आहेत. नंबर फर्स्ट इन द प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे सिंपल टेट्रागोनल. आणि याच्यामध्ये जर नंबर ऑफ पार्टिकल घेतले तर आता 1/8 × 8 दॅट इज इक्वल टू किती येणार, 1 येणार आहे. लक्षात आलं. आणि टेट्रागोनल साठी समजून चला. फॉर एक्झाम्पल हे बघा आपण आणखीन एक घेतलं असं, तर सेकंड टाइप आहे बॉडी सेंटर. टेट्रागोनल मध्ये 2च पॉसिबिलिटीज आहेत. आपल्याला पुस्तकामध्ये पेज नंबर 7 वर बाळांनो दिलेलं आहे, ते पण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बॉडी सेंटर. बॉडी सेंटर म्हणलं की इथं परत 1/8 × 8 म्हणजे हे पार्टिकल कॉर्नरचं 1 आणि बॉडीच्या सेंटरचं 1 आलं. बॉडी सेंटरला 2 आहेत. म्हणजे जर का समजून चला फॉर एक्झाम्पल आपण इथं क्युबिक क्रिस्टलला घेतलं तर त्याचे 3 आहेत बरोबर. टेट्रागोनलला घेतलं तर त्याचे 2 युनिट सेल्स आहेत. कोणकोणते तर सिंपल, ओके, या इट इज कॉल्ड द प्रिमिटिव्ह अँड नेक्स्ट वन इज द बॉडी सेंटर. असे टेट्रागोनलचे 2 आहेत. ठीक आहे. आता नंबर नेक्स्ट वन सपोज फॉर एक्झाम्पल आता याच्या ऐवजी जर का आपण समजा आर्थोरोम्बिक घेतलं. लक्षात येतंय का बघा. आपण एकच मिनिट दाखवतो बाळांनो तुम्हाला. आपल्याला आता काय घ्यायचंय, आर्थोरोम्बिक घ्यायचंय. ओके, आर्थोरोम्बिकचे आपल्याला माहिती आहे टोटल 4 आहेत. 4 टाइप्स ऑफ युनिट सेल्स आहेत. कोणकोणते 4 टाइप्स आहेत तर आता नंबर फर्स्ट वन दॅट वन इज नथिंग बट आर्थोरोम्बिक प्रिमिटिव्ह या सिंपल. आता हे स्ट्रक्चर आहे बघा. आता आर्थोरोम्बिकला घेतलं तर A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. लक्षात येतंय का बघा. अल्फा बीटा गॅमा दॅट आर द 90 डिग्री आहेत, पण एज लेंथ चेंज केल्या. म्हणजे द स्ट्रक्चर ऑफ दॅट युनिट सेल डिपेंड्स ऑन एज लेंथ ॲज वेल एज द अँगल विच कॅन बी प्रेझेंट इन दॅट एज लेंथ. ओके, आता इथं जर कॉर्नरला 1/8 प्रत्येक कॉर्नरला 8 आहेत. म्हणजे हा याचा आर्थोरोम्बिक मधला सिंपल क्युबिक घेतला तर याचा नंबर ऑफ पार्टिकल एकच असणार आहे, ज्याची आपल्याला गरज नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून घेतोय. आर्थोरोम्बिक मध्ये आणखीन कोणतं आहे तर दॅट वन इज नथिंग बट बॉडी सेंटर्ड. लक्षात येत आहे, बॉडी सेंटर्ड. आता आर्थोरोम्बिक मधलं तुम्हाला बॉडी सेंटर्ड दाखवतो. लक्षात घ्या, आर्थोरोम्बिक हे बघा इथं आहे बॉडी सेंटर्ड. आलं, बॉडी सेंटर्ड म्हणजे 1/8 × 8 1 आणि बॉडीच्या सेंटरचा 1 म्हणजे इथं 2 पार्टिकल्स असणार आहेत. आलं लक्षात. तिसरं कोणतं आहे फेस सेंटर्ड. हे बघा हे आलं का. आता एजलेंट डिफरंट आहे, पण हे बघा प्रत्येक फेसला हाफ आहे आणि कॉर्नरला 1/8 आहे. असं स्ट्रक्चर असेल दॅट इज कॉल्ड द फेस सेंटर ऑर्थोरोम्बिक स्ट्रक्चर. ओके, म्हणजे हे टोटल काय झालं इथं 4 येतील. हाफ × 6 म्हणजे इथं 3 आणि कॉर्नरचा 1/8 × 8 1 3 + 1 4 आले. आणि आणखीन एक आहे आर्थोरोम्बिकचं आणि दॅट वन इज नथिंग बट द एंड सेंटर्ड. लक्षात येतंय हे बघा, हे एंड सेंटर्ड आलं.
म्हणजे याप्रमाणे थांबा एक मिनिट, हे बघा इथं आहे, सॉरी हे बघा हे ऑर्थोरोम्बिक आलं इथं, एंड सेंटर्ड म्हणजेच याला बेस सेंटर्ड म्हणायचं, फक्त दोनच ठिकाण आहेत. आता जर एंड सेंटर्ड घेतलं, समजून चला चुकून आपल्याला विचारलं तर याचे नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला माहिती पाहिजेत. हिअर ऑल्सो 2, कारण 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 1 आलं, इथं हाफ आणि इथं हाफ आहे, म्हणजे हाफ प्लस हाफ 1, म्हणजे बॉडी सेंटरला बॉडीच्या सेंटरला पूर्ण आहे म्हणून 2, एंड सेंटरला हाफ आणि मल्टिप्लाइड बाय 2 हाफ हाफ. आलं का लक्षात? असे दोन पार्टिकल्स आहेत. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर व्हॉट हॅपन्स हिअर, देअर आर द 3 + 2 + 4 9 वेगवेगळे काय झाले स्ट्रक्चर्स तयार झाले. लक्षात येतंय का बघा? टोटल किती आहे तर 15 आहेत. ओके, आता याच्यामध्ये एका वाक्यात सांगतो, समजून चला जर का फॉर एक्झाम्पल, एक मिनिट जरा हे आपण बाजूला ठेवूया. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन कॅन कन्सिडर हिअर ट्रायक्लिनिक, हे एक लक्षात घ्या. नंबर नेक्स्ट वन दॅट इज द रोम्बोहेड्रल अँड हेक्सागोनल. हे जे तिघ आहेत का नाही, या तिघांच्या मध्ये फक्त सिंगलच युनिट सेल आहे. हेक्सागोनलला पण एक, ट्रायक्लिनिकला एक आणि रोम्बोहेड्रलला पण एकच आहे. ओके, आता मोनोक्लिनिक मध्ये किती आले तर राहिलेले 2 इथं मोनोक्लिनिक मध्ये आले. लक्षात घ्या, मोनोक्लिनिक मध्ये 2 आले. ओके, आता मोनोक्लिनिकचे 2 कसे आहेत तर नंबर फर्स्ट वन दॅट इज द प्रिमिटिव्ह, हे बघा हा आला मोनोक्लिनिक स्ट्रक्चर, 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 1 आलं. ओके, हे सिंपल मोनोक्लिनिक, प्रिमिटिव्ह मोनोक्लिनिक, आणि त्याच्यामध्ये हा एंड सेंटर्ड आला मोनोक्लिनिक. लक्षात येत आहे, म्हणजे इथं 1/8 मल्टिप्लाइड बाय 8 1 आणि हाफ प्लस हाफ 1 म्हणजे 2 झाले. म्हणजे एंड सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड म्हणून आपण, बेस सेंटर्ड नंबर ऑफ पार्टिकल्स 2 आहेत, बॉडी सेंटर्ड नंबर ऑफ पार्टिकल्स 2 आहेत, फेस सेंटर्ड नंबर ऑफ पार्टिकल्स 4 आहेत. बरोबर, आणि जर सिंपल घेतलं तर नंबर ऑफ पार्टिकल 1 आहे. मग तुम्हाला कुठलं पण विचारू द्या ना बाळांनो, बॉडी सेंटर मध्ये तुमचं ऑर्थोरोम्बिक असू द्यात किंवा समजून चला सिंपल क्यूब असू द्यात, एंड सेंटर मध्ये तुमचं मोनोक्लिनिक असू द्यात किंवा ऑर्थोरोम्बिक असू द्यात. लक्षात येतंय का बघा? म्हणजे याप्रमाणे हे असे 7 स्ट्रक्चर्स, 7 मेन आहेत, 7चे 14 स्ट्रक्चर्स आपल्याला माहिती पाहिजेत. ओके, आता हे जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर कसं ठेवायचं तर एक थोडंसं क्लिअर करूया आपण. समजून चला फॉर एक्झाम्पल, हे बघा आता जरा थोडंसं वेगळं घेतो मी इथं असं लिहितो CO आणि T, म्हणजे तुम्ही क्वाट मॅथ मध्ये वापरता, आठवतंय का बघा. त्याच्यानंतर इकडे येतो, जरा थोडंसं लक्षात घ्या, MHT आणि शेवटचा R लिहितो. म्हणजे मॅथमॅटिक्स मधला क्वाड तुमच्या लक्षात आहे, MHT CET मधला MHT लक्षात ठेवा आणि शेवटचा R लक्षात ठेवा. C फॉर क्युबिक, O फॉर ऑर्थोरोम्बिक, ओके, T फॉर टेट्रागोनल, त्यानंतर M मोनोक्लिनिक, H हेक्सागोनल, T ट्रायक्लिनिक, लक्षात घ्या, आणि R रोम्बोहेड्रल. ओके, आता या प्रत्येकामध्ये एका वाक्यात सांगतो की याच्यामध्ये जे आपण पहिले 3 घेतलेत, ह्या तिघांच्या मध्ये का नाही सगळा अँगल 90 डिग्री आहे. क्युबिक असू देत, ऑर्थोरोम्बिक असू देत, टेट्रागोनल, फक्त त्याच्यामध्ये काय एज लेंथ वेगवेगळे. म्हणजे आता उदाहरणार्थ याच्यामध्ये A = B = C, फक्त इथं मात्र A = B आहे, नॉट इक्वल टू C, एक एज लेंथ वेगळी आली, आणि इथं A ≠ B नॉट इक्वल टू C हे ऑर्थोरोम्बिक. पण तिघांच्या मध्येही कॉमन इथं डायरेक्टली तो अल्फा = बीटा = गॅमा दॅट = 90 डिग्री. लक्षात घ्या, आता हे आपल्याला दिलेलं नाही पण आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. आणखीन एक काय विचारलं जातं एनसीईआरटीच्या पुस्तकात आहे बघा, ट्रायक्लिनिक आहे. ट्रायक्लिनिकला का नाही सगळंच अनइक्वल आहे, A ≠ B नॉट इक्वल टू C. ओके, आणि अल्फा ≠ बीटा नॉट इक्वल टू गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री, सगळं अनइक्वल आहे, म्हणजे ते ट्रायक्लिनिक असणार आहे. याप्रमाणे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणखीन एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, अँड दॅट वन इज नथिंग बट द रोम्बोहेड्रल, याच्यासाठीच. आता इथं गेला ना तर A = B = C आहे एज लेंथ, अल्फा बीटा गॅमा नॉट इक्वल टू 90 डिग्री. आता याचा अर्थ रोम्बोहेड्रल म्हणजे काय होणार आहे तर हा सिंपल क्यूब आहे. लक्षात घ्या, समजा हा सिंपल क्यूब आहे, बरोबर आहे, A = B = C आहे, पण आता इथं 90 डिग्री नाही, मग याच्यावर आपण प्रेशर अप्लाय केलं. समजून चला फॉर एक्झाम्पल याच्यावर प्रेशर अप्लाय केलं, हे शेपच चेंज झाला, म्हणजे अँगल चेंज होणार आहे. याच्यामधला अँगल सगळे बदलतील, एज लेंथ तर आहे तसेच राहतील. म्हणजे सिंपल क्यूबवर जर का तुम्ही प्रेशर अप्लाय केलं का नाही, फॉर एक्झाम्पल एखादा बॉक्स आहे, समजून चला त्याच्यावर तुमचा पाय पडला,
सगळं बोंबललं नाही इकडं, लक्षात येतंय का बघा. म्हणजे असं झालं, अल्फा बीटा गॅमा 90 आहे तर सिंपल क्यूब आहे, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. एज लेंथ 30 आहे, पण जरा थोडंसं डिस्टर्ब झालं तर मात्र त्या स्ट्रक्चरला म्हणायचं रोम्बोहेड्रल स्ट्रक्चर. म्हणजे ते स्ट्रक्चर बघा इथं आहे बाळांनो, असं लक्षात येतंय का बघा. हे बघा हे आलं रोम्बोहेड्रल स्ट्रक्चर. म्हणजे अँगल सगळे चेंज आहे, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आहे पण अँगल चेंज आहेत. हेक्सागोनल स्ट्रक्चर घेतलं, हे बघा हे असं आहे हेक्सागोनल, वर हेक्सागोन आहे इथं, याच्यामधला एक अँगल 120 डिग्री असतो, लक्षात घ्या. ओके, याच्यामध्ये ए इज इक्वल टू बी येतं, नॉट इक्वल टू सी येतं. म्हणजे ह्या दोन एज लेंथ सेम आहेत पण ही एज लेंथ डिफरंट आहे. ओके, आणि हे बघा हे इकडं आलं, दॅट वन इज नथिंग बट द ट्रायक्लिनिक. सगळंच अनइक्वल आहे, त्याला म्हणायचं ट्रायक्लिनिक. म्हणजे याप्रमाणे आपल्याला इथं हे ब्रॅव्हायस लॅटायसेस टोटल किती आहेत तर देर आर टोटल 14 ब्रॅव्हायस लॅटायसेस. इथपर्यंत आयडिया क्लिअर. म्हणजे इथं टाइप्स ऑफ युनिट सेल झालं. सगळ्यात महत्वाचं परत एकदा सांगतो काय आहे तर नंबर फर्स्ट वन, इफ यू कॅन कन्सिडर हियर इन सिंपल क्युबिक क्रिस्टल नंबर ऑफ पार्टिकल इज द 1. लक्षात घ्या. In body center number of particles are 2 and in face center number of particles 4. इथपर्यंत आयडिया क्लिअर. सो दिस वन इट इज ॲट अबाउट द युनिट सेल. राहिलेलं आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.